सध्या अचानक मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं अनेकांना जाणवत आहे. यामागे एकच कारण नसून जीवनशैली, आजार, मानसिक ताण आणि काही बाह्य घटक यांचा एकत्रित परिणाम होताना दिसत आहे. हृदयाशी संबंधित मुख्य कारणं म्हणजे अचानक मृत्यूच्या 70 ते 80% केसेसमध्ये कारण हे हृदयाशी संबंधित आहे. हार्ट अटॅक, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस जमा होतात, त्यामुळे अचानक रक्तपुरवठा बंद होतो आणि मृत्यू होतो. अतालता म्हणजेच हृदयाची धडधड अनियमित होणे, यामुळेही धोका खूप वाढत आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हृदय कमकुवत होणं. हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते, अचानक हृदय थांबू शकतं. दुसरं म्हणजे बदललेली जीवनशैली. आजकालचं जीवन हे सर्वात मोठं कारण आहे. चुकीच्या सवयी जसं की जंक फूड, तेलकट पदार्थ, जास्त साखर, मीठ, शारीरिक हालचालींचा अभाव, रात्री उशिरा झोपणं, यामुळे BP वाढतोय, डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल वाढतोय, ताणतणाव आणि मानसिक कारणं याचाही परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. सततचा ताण, चिंता, डिप्रेशन यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण बिघडले आणि त्याचा आपल्या हृदयावरती अतिरिक्त ताण येताना आपल्याला दिसत आहे. आणि याचाच परिणाम म्हणजे अचानक हार्ट अटॅक येऊन लोक जाऊ लागलेत. संसर्गानंतरचे परिणाम. कोविडनंतर अनेक लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या, हृदयाला सूज, फुफ्फुसाची कमजोरी यासारखे आजार होताना दिसत आहेत आणि त्यामुळेच मृत्यूचा धोकाही वाढलेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रक्ताच्या गुठळ्या. रक्त जाड होते, त्यामुळे अचानक गुठळ्या तयार होत आहेत. यामुळे मेंदू, हृदय आणि फुफ्फुस यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अनियमित औषधं आणि सप्लिमेंट्सचा वापर, जसं की जिम सप्लिमेंट्स, स्टेरॉइड्स, डॉक्टरांचा सल्ला न घेता आपण काही औषधे घेताना दिसतोय. यामुळे आपल्या हृदयावरती ताण येतोय, हार्मोनचं संतुलन बिघडते आणि दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे आपण अचानकच जास्त व्यायाम करतोय. अचानक जास्त व्यायाम केल्यामुळे शरीराची तयारी नसताना आपल्या शरीराकडून अतिरिक्त हालचाल केली जाते, त्यामुळे हृदयावरती ताण येतोय आणि अचानक आपल्या हृदयाची धडधडण्याची गती अनियमित होते. त्याचप्रमाणे अनुवंशिक कारणं. कुटुंबामध्ये जर हार्ट अटॅकचा इतिहास असेल तर काही लोकांना जन्मजात हृदयाच्या समस्याही राहतात आणि त्याही लोकांना हृदयविकाराचा धोका दिसतो. दुसरं म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान, सिगारेट, अल्कोहोल यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे BP वाढतोय, रक्ताच्या गुठळ्या वाढत आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोपेचा अभाव. 6 तासांपेक्षा कमी झोप, रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर याचा परिणाम म्हणजे आपल्या हृदयाचा रेट वाढताना दिसतोय आणि ताणही वाढतोय. त्याचप्रमाणे आपल्याला कोणताही आजार होण्याच्या अगोदर आपलं शरीर हे संकेत देत असतं. त्यातलंच पहिलं म्हणजे छातीमध्ये हलका त्रास जाणवतो, श्वास घ्यायला त्रास होतो, अचानक थकवा येतो, चक्कर येतो. पण आपण ही लक्षणे दुर्लक्षित करतो आणि आपल्याला अचानक हार्ट अटॅकचा धोका येतो किंवा वाढतो. अचानक मृत्यू येण्याची कारणं म्हणजे हृदयाचे आजार, चुकीची जीवनशैली, ताणतणाव, कोविडचा परिणाम, रक्ताच्या गुठळ्या, झोपेचा अभाव. ECG, इकोची तपासणी करा. BP, शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा. दररोज किमान 30 मिनिटे चाला. ताण कमी करण्यासाठी योग करा, प्राणायाम करा आणि शरीराची हालचाल ठेवा. म्हणजेच शरीर सतत सक्रिय ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे जर आपण बदल करून चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच आपण अनेक मोठ्या आजारांपासून दूर राहू शकतो आणि निरोगी जीवनही नक्कीच जगू शकतो.